श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. निमिजायंत मुनिगण इतिहास पुरातन जीर्ण कृष्ण परमात्मा ब्रह्मपूर्ण नारद आपण निरूपी हर्षे. निमिराजा आणि जयंतीपुत्र मुनिवर्य यांच्या संवादाचा हा पुरातन इतिहास नारद हर्षाने वसुदेवास सांगता झाला. शुक म्हणे परीक्षिती ऐकोनी नारद वचनोक्ती देवकी वसुदेवो चित्ती अतिविस्मिती तटस्थ. शुकाचार्य म्हणाले, हे परीक्षिती राजा, हे नारदाचे वचन ऐकून देवकी आणि वसुदेव मनात अत्यंत विस्मित झाली. तया नारदाचे नि वचने कृष्ण परमात्मा बोले येणे देवकी वसुदेव निजमने दोघे जणे विस्मित. कृष्ण परमात्माच अवतरला आहे या नारदाच्या शब्दांनी त्या दोघांना फार चकित केले. ती परम भाग्यवंत दोन्ही जो पुत्र स्नेहो होता श्रीकृष्णी तो सांडोनिया तक्षणी कृष्ण परब्रह्मपणी निश्चयो केला. ती दोघेही फार भाग्यवान होती. श्रीकृष्णावर त्यांचा जो पुत्र स्नेह होता तो त्यांनी सोडून दिला आणि त्याच क्षणी ती त्याच्याकडे परब्रह्माच्या दृष्टीने पाहू लागली. श्रीकृष्णी ब्रह्मभावो धरिता निशेष मोह स्नेहो हृदयींचा निघोनी गेला पहाहो बाप नवलावो भाग्याचा. श्रीकृष्णाच्या ठिकाणी ब्रह्मभावना दृढ केली असता अंतःकरणातील मोहरूपी स्नेह निशेष निघून जातो. हे मोठे आश्चर्यकारक भाग्य आहे. जो निमिजायंत संवादू वसुदेवा सांगे नारदू हा इतिहास अतिशुद्धधू जीव शिव भेदुच्छेदकू. हा निमिजायंतांचा संवाद नारदाने वसुदेवाला सांगितला. जीवशिवांच्या भेदाचा छेद करणारा हा अतिशुद्ध इतिहास. सावधानपणे श्रोता तल्लीन होऊनी तत्वता हे इतिहासाची कथा सादरता जो परिसे तेणे सकळ पुण्याची राशी श्रवणे जोडिल्या अहर्निशी तो गा पुरुषू अवश्यतेसी ब्रह्मप्राप्तीसी सत्पात्र. जो श्रोता तल्लीन होऊन सावधान चित्ताने ऐकतो तो त्या श्रवणाने रात्रंदिवस पुण्याच्या राशी जोडतो आणि ब्रह्मपदाला अवश्य प्राप्त होतो. सार्थक एक एक पद परिसता होय अंतरशुद्ध या लागी पावे ब्रह्मपद परमानंद निजबोधे. त्यातील अर्थपूर्ण असा एक एक शब्द जरी ऐकला तरी चित्तशुद्धी होते आणि त्यामुळे श्रोता परमानंद रूप ब्रह्मपदाला प्राप्त होतो. हे पंचाध्यायी म्हणणे घडे पंचवक्त्र चंद्र चुडे एकादशाचे ज्ञान गाढे वर्णावया पुढे ध्वज उभविला. हे 5 अध्याय म्हणजे शंकराची 5 मुखेच आहेत. एकादश स्कंधातील गूढ ज्ञानाचे वर्णन करण्यासाठी ही पताकाच उभारली आहे. हे पंचाध्यायी नव्हे जाण एकादशाचे पंचप्राण उपदेशावया शुद्ध ज्ञान सामोरे आपण स्वभक्ता आले. ही पंचाध्यायी नव्हे तर जणू काय एकादश स्कंधाचे पंचप्रमाणच शुद्ध ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी भक्तांना सामोरे आले आहेत.
हे पंचाध्यायी नव्हे केवळ, पंचम आलापे शुक कोकिळ, एकादश वसंत काळ, भक्त अलिकुळ आलापवी स्वये. ही केवळ पंचाध्यायी नव्हे तर शुकाचार्य रूपी कोकिळ असून ती पंचमसुरांच्या आलापाने एकादश स्कंधरूपी वसंत ऋतूत भक्तरूपी भ्रमरांकडून आपोआप आलाप करवीत आहे. हा ही नव्हे प्रकार, हे शर्करा पंचधार, चाखो धाडिली सत्वर, ज्ञान गंभीर निज भक्त. हाही दृष्टांत योग्य नाही. ज्ञानगंभीर भक्तांना चाखण्यासाठी ही पंचधारायुक्त साखरच पाठवली आहे. हे पंचाध्यायी नव्हे सिद्ध, एकादशाचे पंचगंध, भक्त आवतावया शुद्ध, धाडिली प्रसिद्ध गंधाक्षता. हा 5वा अध्याय नव्हे तर एकादश स्कंधातील 5 प्रकारांनी चंदन उगाळून भक्तांना निमंत्रण करण्यासाठी जणू काय गंधाक्षताच धाडली आहे. एकादश अतिविवेकी, यावया पंचाध्यायी पालखी, पुढे धाडिली कवतुकी, निज भक्त विखी कृपाळुवे. किंवा भक्तांविषयी अतिकृपाळू अशा प्रभूने अतिविवेकी भक्तांना आणण्यासाठी ही पालखीच पाठवली आहे. हे कृष्ण उद्धव अर्धमात्रा, अर्धोदयो महायात्रा, ते यात्रे लागी हांकारा, पंचाध्यायी खरा साधका करी. ही श्रीकृष्ण उद्धव रूप धर्म मात्रा आहे. अर्धोदय पूर्वीची महायात्रा आहे. त्या यात्रेसाठी ही पंचाध्यायी साधकांकडून घोष करवीत आहे. श्रीकृष्ण उद्धव मेळा, देखोनी ब्रह्मसुखाचा सोहळा, तो सांगो आली कळवळा, भक्तांजवळा पंचाध्यायी. श्रीकृष्ण उद्धव यांच्या मेळ्यातील ब्रह्मसुखाचा सोहळा पाहून ही पंचाध्यायी मोठ्या कळवळ्याने भक्तांना सांगावयास त्यांच्यापाशी आली आहे. अहंकाराचे मेट होते, ते उठवुनी श्रीकृष्ण नाथे, केले आत्मतीर्थे मुक्ते, अभयहस्ते उद्धवासी. श्रीकृष्णाने अहंकाराचे नाके उठवले आणि उद्धवाला अभयहस्ताने आत्मतीर्थाच्या योगाने मुक्त केले. ते मुक्त तीर्थ नवाई, पुढे सांगो आली पंचाध्यायी, संसार श्रांत जे जे काही, ते धावा लवलाही विश्रांतीसी. त्या मुक्त तीर्थाची नवल वार्ता सांगण्यासाठी हा 5वा अध्याय पुढे आला आणि जे जे संसाराने श्रांत झाले असतील त्या सर्वांनी येथे विश्रांती घेण्यासाठी लवकर धावून यावे असे तो सांगत आहे. कृष्ण उद्धव गोड गोष्टी, हे निर्विकल्प कपिला षष्ठी, ते पर्व काळ कसवटी, सांगो उठाउठी पंचाध्यायी आली. उद्धव श्रीकृष्णांच्या गोड गोष्टी म्हणजे जणू काय कपिला षष्ठीचाच योग. ती पर्वकाळाची बातमी देण्यासाठीच ही पंचाध्यायी लगबगीने प्रवृत्त झाली आहे. उद्धवालागी भवसागरी, उतरावया पाय उतारी, भागवत मिशे श्रीहरी, सुगम सोपारी पायवाट केली. उद्धवाला हा भवसागर तरुण जाण्यासाठी श्रीहरीने भागवताच्या रूपाने ही सुगम आणि सोपी पायवाटच केली. पवणियाहुनी पाय उतारा, भागवत मार्ग अतिसोपारा, तो मार्गू दावावया पुरा, हांकारी स्त्री शूद्रा पंचाध्यायी. पोहून जाण्यापेक्षा ही भागवत धर्माची पायवाट अधिक सोपी, म्हणून तो मार्ग दाखवण्यासाठी हा 5वा अध्याय स्त्री शूद्रांना मोठमोठ्याने हाका मारित आहे.
पुढील निरूपण आवडी, अतिशये वाढे चढोवढी, ते कृष्ण वाक्य रस गोडी, पंचाध्यायी पुढी साधावया सांगे. याच्या पुढील निरूपण उत्तरोत्तर अधिक चित्ताकर्षक आहे. कृष्ण वाक्यांच्या रसाची गोडी चाखावयास ही पंचाध्यायी सांगत आहे. कृष्ण उद्धव संवादी, होईल परब्रह्म गवादी, साधक मुमुक्षांची मांदी, धावे त्रिशुद्धी निज सुखार्थ. कृष्ण उद्धवांच्या संवादात परब्रह्माचे अन्नछत्रच उघडेल. तेथे स्वतःच्या सुखासाठी साधक मुमुक्षूंच्या झुंडी धावतील. परब्रह्म झाले सावेव, स्वरूप सुंदर ज्ञान गौरव, मनोहर रूप वैभव, स्वर्गीचे देव पाहो येती. परब्रह्म सावयव रूपाने अवतरले आहे. ते त्याचे सुंदर स्वरूप, त्याच्या ज्ञानाचे गौरव आणि मनोहर रूप वैभव पहावयास स्वर्गातील देव येतात. तो देवांचा स्तुतिवादू, सवेची उद्धवाचा निर्वेदू, कृष्ण उद्धव महाबोधू, जेणे परमानंद भोसंडे. देवांचा तो स्तुतिवाद, लगेच उद्धवाचे वैराग्य आणि श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला महाबोध, त्यांच्या योगाने परमानंदाला भरती येते. ते पुढील अध्यायी कथा, रसाळ सांगेन आता, अवधान द्यावे श्रोता, ग्रंथार्था निजबोधे. तीच रसाळ कथा मी पुढल्या अध्यायात सांगेन. तरी श्रोत्यांनी आपल्याला बोध होण्यासाठी अर्थाकडे लक्ष ठेवावे. स्वये वावडी करुनी पूर्ण, तिसी उडविजे जेवी आपण, मग उडालेपणे जाण, आपल्या आपण संतोषी जे. तेवी मज नावे कविता, करुनी स्वये सद्गुरु वक्ता, एवं वदवुनिया ग्रंथार्था, श्रोते रूपे सर्वथा संतोषे स्वये. आपण पतंग तयार करावा, तो आपणच उडवावा आणि तो उंच उडाला म्हणजे आपणच संतोष मानावा. त्याप्रमाणे स्वतः सद्गुरु वक्ता माझ्या नावाने हे काव्य रचून त्यायोगे हा ग्रंथार्थ वदवून श्रोत्यांच्या रूपाने स्वतःच सर्वथा संतुष्ट होतो. तो एकपणे वीण एकला एका, दुजे नवीण जनार्दनू सखा, तेणे पुढील ग्रंथ आवाका, विशदार्थे देखा विवंचिला. जो एकच एक अद्वितीय जनार्दन सखा, त्यानेच पुढील ग्रंथ विशद अर्थाने माझ्याकडून रचवला आहे. नाताळोनी दुजेपण, एका जनार्दना शरण, धरोनी श्रोत्यांचे चरण, पुढील अनुसंधान पावेल. एका जनार्दन नावे देख, दोन नावी स्वरूप एक, हे जाणे तो आवश्यक, परम सुख स्वये पावे. एका जनार्दना शरण, त्याची कृपा परिपूर्ण, पंचाध्यायी निरूपण, झाली संपूर्ण जनार्दन कृपा. इति श्री एकनाथी भागवत 5वा अध्याय समाप्त. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.